सर, हमारे न्यूज चैनल के आपका स्वागत है। और टेम्बापुरी तालुका गंगापुर के ग्राम पंचायत के आप सरपंच हैं। सर, कितने साल हो गए आपको सरपंच बने? 2 साल हो गए। कितने लोगों की सभासद संख्या है? 7+1 है। तो सर 7+1 बोले तो मतलब महिला कितनी है, पुरुष कितने हैं? 4 महिला और 3 पुरुष है। तो आपको जनता ने चुन के दिए थे क्या सभासद ने? नहीं, जनता ने हमारे को चुन के दिए। सर, गांव में अभी हम आए जब रास्ते में, तो रास्ते का काम भी रुका हुआ है, अधूरा पड़ा हुआ है। तो कितने किलोमीटर का रास्ता बना रहे हैं आप? क्यों रुका हुआ काम? वो 4 किलोमीटर का रास्ता है आणि अभी वो लेबर का कुछ थोड़ा बहुत काम का कुछ प्रॉब्लम हो गया लेबर का, इसके वास्ते रुका है, नहीं तो काम चालू आहे। तर गावातली आम्ही जनतेची जी माहिती घेतली, जनतेने सांगितलं की जे चौक मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर त्याचं अनावरण कधी होणार? अभी तो 1 साल तो लगने वाला है। एक साल तरी लागणार। एक मिनिट। आपले ग्रामपंचायत लई लहान आहे सर, मोठी नाही, तर शासनाकडून आपण मागणी नाही केली की आपली ग्रामपंचायत मोठी व्हावी म्हणून? सर, तुम्ही 1 वर्षापूर्वीच प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ग्रामपंचायत आज रोजी नाहीच आहे। मी ज्यावेळेस आता 2 वर्ष झाले मला सरपंच होऊन आलो मी, त्यावेळेस तर बघितलं तर हे भाडे तत्वावरती आपलं मंगल कार्यालय आहे, याच्यामध्येच ग्रामपंचायत ठेवलेली आहे। सध्या ओरिजिनल ग्रामपंचायत नाहीच। सर, आपल्या गावात शाळा किती आहे आणि धर्मस्थळ किती आहे? शाळा 8वी पर्यंत सर, एकच शाळा आहे। कोण सर 8वी पर्यंत काहून नाही? 9वी 10वी काहून नाही? त्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे, कारण प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत बोलणं पण झालेलं आहे की लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न करू 10वी पर्यंत। सर, आपल्या शाळेत काहीतरी एमएससी टीचर बी भानगड चालू आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला। काय ग्राउंड मध्ये ताराचं जी एसटी लाईनची जी मेन लाईन असते, ती मेन लाईनची तार त्यातून गेलेली आहे आणि ती ग्राउंडवरती आहे। ग्राउंडवरती मुलं खेळत असतात आणि ते एखाद्या वेळेस जर अपघात होऊन तार तुटली तर मोठी हानी होऊ शकते। यासाठी आम्ही भरपूर 1 वर्षापासून पाठपुरावा करतो त्यांचा, पण अद्यापपर्यंत त्यांनी ती तार काढलेली नाहीये। आश्वासन देतात, इंजिनियर येतात, पाहणी करतात आणि वापस जातात, काहीच झालं नाही आतापर्यंत। सर, पंतप्रधान जे घरकुलची स्कीम आहे, आतापर्यंत 2 वर्षात तुम्ही किती लोकांना लाभ दिले? सर, मी माझ्या कार्यकाळामध्ये पहिला 63 घरकुल दिले आणि आता 113चा लॉट मला आता काढायचं काम चालू आहे। सर, आपल्या गावात अशी मोठी कोणती समस्या आहे ज्याचा आतापर्यंत निवारण झाला नाही आणि आपण शासनाकडून मागणी केली, त्याच्याबद्दल? PR कार्डचं आहे सर। भूमी अभिलेखला वारंवार आम्ही विनंती केली, त्यानंतर आमदार साहेबांकडे गेलो, आमदार साहेबांनी त्यांना पत्र काढलं की बाबा ते PR कार्डचं काम लवकरात लवकर करण्यात यावं, जेणेकरून जनतेचा लाभ मिळेल जनतेला। कारण कोणाला घर बांधण्यासाठी फायनान्शियल कंडिशन असेल, कोणाचं पेपर रजिस्ट्रीचा व्यवहार असेल, तर ते काही व्हायला तयार नाही। ते PR कार्डचं काम लवकरात लवकर व्हावं असं माझी विनंती। सर, आपलं पूर्ण नाव सांगा आणि इथला ऍड्रेस सांगा। धनंजय अण्णा ढोले, टेम्बापुरी सरपंच। थैंक यू। सर, हमारे न्यूज चैनल पे आपका स्वागत है। और यहाँ के जो टेम्बापुरी के जो सरपंच साहब है, तो कैसे काम करते हैं और सभी समाज एक साथ रहते हैं, यहाँ क्या कहेंगे सर? सब अच्छा काम चल रहा है, सब उनका कोई दिक्कत नहीं है। जो भी काम में नंबर 1 काम करते हो, सबका निवारण हुआ, सबका समस्या का? निवारण समस्या हो जाता है। और घर घर जाके आदमी को समझा के बात करते हैं। क्या नाम है सर आपका? शेख चांद। आणि इथलाच आहे मी, टेम्बापुरीचं। शिक्षण कितीपर्यंत झालेलं? आपलं 10वी पर्यंत। मी प्रश्न केला होता की ग्रामपंचायत मध्ये जे सरपंच आहे त्यांनी आतापर्यंत काय काय चांगले काम केले त्याच्याबद्दल सांग। कामं भरपूर झाले ना चांगले। काय काय काम झाले? रस्त्याचे कामं झाले, घरकुलाचे कामं झाली आणि मशानभूमीची झाली, गट्टू बसवलेले, भरपूर कामं झाले। सर, आम्ही येताना पाहिले की जे सडकचं काम चालू आहे टेम्बापुरीमध्ये यायचं आहे, तर ते काम थांबलेलं आहे। काऊन थांबलेलं आहे? आता हे थोडं लेबरचं त्याचे प्रॉब्लेम आहे थोडे, आणि काम चालू आहे ते। हे थोडं पावसाचं बी थोडं काम, याच्यामुळे थोडं काम बंद पडलेलं आहे ते, आणि काम चालू आहे ते। किती किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे सर? 4-4.5 किलोमीटर आहे। आपलं पूर्ण नाव सांगून? योगेश रामराव इंगळे। थँक्यू। एकूण पण टेम्बापुरी गावात राहत आहे आणि केव्हापासून राहत आहे, आणि जे सरपंच आहे तर तुम्ही संतुष्ट आहे का? सरपंचने जे कार्य केले, विकासाचे काम काय काय केलेले त्याच्याबद्दल सांगा। त्यांनी बरेच आता नवीन नळ केलेले आहेत, पाणी पुरवठ्याचं, आणखी रस्त्याचं काम केलेलं आहे, आणि 2-3 रस्त्याचे काम चालू होते आता। आणि जे गावातला चौक आहे तो शिवाजी महाराजांचं जे पुतळेचं शुभीकरणचं काम थांबलेलं आहे, कधी होणार आहे ते माहित आहे काय? नाही, होणारच आहे ते आता, सध्या माहिती नाही पण होणारच आहे आता काम। गावात शाळा किती आहे?
शाळा एक आहे ना. एकच आहे. हा, पहिली ते किती पर्यंत आहे? 8वी पर्यंत. 10वीची सुविधा नाही मतलब? 10वीची 8, 9वीची नाही. अच्छा, काय नाव आहे आपलं? परसराम एकनाथ ढोले. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि आपण पण एक जनते आहे ते टेंबापुरी गावाची, जे आम्ही लोकांना विचारले की सरपंच साहेबांनी काय काय कार्य केले, काय विकासाचे कामं केले. तुम्ही संतुष्ट आहे का त्याच्याबद्दल सांगा. चांगलं आहे ना. काय काय कार्य केले त्यांनी? ट्रेन नाल्या केल्या, रोडचे कामं केले, कचरा कुंडीचे केले, मशानभूमीचे केले. पाणीची जे गावात सर्व मोठी समस्या असते, तर पाणीची समस्या कशी आहे? पाणी भरपूर पाहिजे. पाणी आहे तिथे? हो, पाणी भरपूर. आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कडून घरकुलची जे स्कीम आहे, तर गावातल्या किती माणसाला त्याचा लाभ मिळालेला? बरेचसे लोकांनी मिळाला. गावाच्या पुढं काय करता आपण? शेती. जन्मपासून राहतं की ते? जन्मपासून. काय नाव आहे आपलं? बद्रीनाथ सावलीराम ढोले. जैसे कि आप देख सकते हैं हम टेंबापुरी स्कूल में खड़े हैं और सर प्रिंसिपल सर कह रहे थे कि यहाँ पे एक गेट के सामने ही जो तो इलेक्ट्रॉनिक वायर आप देख सकते हैं कैसा जाल है
अगर यहाँ पे अगर हादसा हो जाता है, एक मासूम बच्चे यहाँ पे पढ़ते हैं लिखते हैं और यहाँ पे कुछ अगर हादसा हो जाता है, इसका जिम्मेदार कौन है? सर ने बार बार यहाँ पे निवेदन दिया है, देख सकते हैं आप। एक मिनट थोड़ा ले लेता हूँ।